असतोय का? अजित पवार किंवा दादा हे नाव ऐकल्याच्या नंतर पहिली गोष्ट तुमच्या मनात काय येते? आता विकासाचा माणूस, कामाचा माणूस म्हणलं तर अजितदादांना ओळखलं जातं सगळ्या गोष्टी. जशी की त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ओळख आहे की कामाचा माणूस. तुमच्या गावामध्ये ज्या वेळेस तुम्ही लहान असतानापासून समजा अजितदादांना पाहत आला असतात, अजितदादा आणि बाकीचे राजकारणी याच्यामध्ये काय बेसिक फरक पडतो? दादांचं रोखोक बोलणं महत्वाचा विषय म्हणजे रोखोक बोलण्याची त्यांची जी पद्धत होती ती सगळे त्या गोष्टींचा फॅन होते. कामाचं जे असेल ते असेल, जाग्यावर तिथल्या तिथंच. आणि अधिकारी असे आहेत बाकीचे, एका फोनवर त्यांच्या गोष्टी सगळ्या क्लिअर, तिथल्या तिथं विषय मिटवती, तिथल्या तिथं विषय. एक फोन कोणाचा काय प्रॉब्लेम असला, कागद तुम्ही घेऊन गेला डायरेक्ट. आता आम्ही 1-2 वेळा काम घेऊन गेलो, दादा म्हणलं काय ना परत बिरत काय ना, आताच लगेच फोन केला, अधिकाऱ्याला फोन लावला की परत ऑन द स्पॉट ही व्यक्ती परत आपल्याकडे यायला नको डबल ह्याच कामाला. हा लगेच अधिकाऱ्यांनी ते आम्हाला 1 तासात तर आम्हाला त्याचा फोन आला, तुमचं काम झालं क्लिअर. पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण पाहिले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी समजा पवार साहेबांनी स्थापन केलेली पार्टी आणि नंतर पुढे जाऊन काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी त्याच्यामधून 2 पार्ट्या निर्माण झाल्या. तर एक बारामतीकर म्हणून तुमचं काय मत आहे की त्या ज्या 2 पार्ट्या निर्माण झाल्या होत्या त्याच्यामुळे बारामती किंवा पवार साहेबांचं जे कुटुंब असेल त्यांना तोटा झाला असेल की फायदा झाला असं वाटतं? काय म्हणला? तोटा म्हणलं तर आपण एवढा तोटा काय गोष्टीचा काय नाही त्यांना, कारण की त्यांची कामं जे चालू आहेत ते कंटिन्यू चालूच आहेत. दादांचे कामाचा सपाटा चालूच आहे. ते काही विकासावर काही त्याचा परिणाम झाला नाही बारामती अजिबात. त्यांचं काय का असं ना, त्यांचं फॅमिली काय विषय असेल, पण त्यांचं विकासाचं काम हे अजून ते थांबलं नाही. पाठीमागच्या काळामध्ये अशा पण काही चर्चा येत होत्या की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील आणि आता येतील की म्हणजे आता दादांबरोबर त्या वाटाघाटी चालू होत्या, आता दादाच नाहीत समजा आपल्यामध्ये. तर भविष्यामध्ये एक बारामतीकर म्हणून तुमची काय अपेक्षा आहे की त्या 2 पार्ट्यांनी एकत्र यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे ना. आता पवार कुटुंब, पवार हे नावच आहे बारामतीचे पवार, त्यांनी बेसवर त्यांनी सगळ्या एकत्र होऊन काम केलं पाहिजे असं सगळ्या बारामतीकरांना अपेक्षा. आम्ही काल सहयोगला गेलो, तिथे सगळ्यांची चर्चा, बाकीच्या लोकांचं सांगणं आहे की बाबा सगळी तुम्ही एकत्र या, काम करा, एकजुटीने काम करा. ते दादाची आता भरून उणीव कोण करणार आहे ना. आता जर आपण पवार साहेबांचा विचार केला तर त्यांचं 87 वर्षाच्या आसपास वय आहे. एवढ्या वयाचे असून पण तो माणूस आणखी पण ग्राउंडवर आम्ही पाहिलं की 2 दिवसाच्या नंतर ते पुन्हा बांधावर हजर होते लोकांचे. निराला काहीतरी गेलते ते. तर पवार साहेबांना वैयक्तिक किती मोठा धक्का बसला याच्यामधून? नाही, धक्का तर खूप मोठा. आता आपल्याला एवढा धक्का बसलाय, आपल्याला आज सुद्धा विश्वास बसत नाही ह्या गोष्टीवर. आज जरी आपण ते फोटो बघितलं तर काय नाही, ते काहीतरी एक रील काय असते ना, ते तसं ते थॉट आपल्याला हीच होय नाही, अजून मॅचेस नाही की बाबा आपल्यातनं दादा गेलेत म्हणून. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझा हा आहे की ही जी घटना झालेली आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रुमर पसरलेले आपल्याला दिसतात, फेक न्यूज. म्हणजे काही जण म्हणतात की दादा आणखी 15 तारखेच्या नंतर येतील, किंवा काही लोकांचं मत आहे की याच्यामध्ये काहीतरी घातपात झाला. बारामतीच्या लोकांमध्ये किंवा तुमच्या आसपासचे जे लोक तुमच्यामध्ये चर्चा होत असतील याच्यामध्ये म्हणजे लोकांचं मत काय येते की याच्यामध्ये घातपात झाला असेल की काय झालं असेल? आता जे त्या विचारसरणीवर आहे माणसांच्या, जे ते म्हणतात कोणता घातपात झाला, कोण 15 तारखेला नाही, तर आता ती काय अपवाद शक्यतो असं समजायला लागलं आपल्याला. ही गोष्ट आपण सर्वांनी बघितली, मीडियाने दाखवली. समजा जे स्थानिक लोक आहेत की एकदम वर आग गेली होती. हे जवळपास 300-400 मीटर पर्यंत एवढ्या याच्यामधून म्हणजे वाचणं एखादा व्यक्ती ते पण शक्य नाही वाटत. आता प्रॉपरच आपण ऐकले बोलणं, काय गोष्टींचं, काय जणांचं आपण सगळ्यांची माहिती घेतली त्या ह्याच्याने, तर आपण ह्या अफवांवर तर एवढा विश्वास नाही ठेवला पाहिजे असं मला वाटतंय. जे तेच आहे, आता मीडिया आहे, काय अफवा उठायत ते सगळं आपल्या जे दुनिया आहे. दादांच्या नंतर असं कोणतं पवार कुटुंबामध्ये जर म्हटलं तर कोणाकडे लोक आता या दृष्टीने पाहतात की हे लोक आमचा विकास करू शकतात किंवा बारामतीला सांभाळू शकतात? शरद पवार साहेब. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या मनात एखादी गोष्ट अशी आहे का की ती तुम्हाला सांगावीशी वाटते पवार कुटुंबाबद्दल? नाही, पवार कुटुंब हा एक पश्चिम महाराष्ट्रासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठीच म्हणावं, पण पश्चिम महाराष्ट्रासाठी दुधासाठी ह्यासाठी खूप त्यांनी ग्रोथ घेतलेली आहे.
आता आपल्या गावाकडली आता बघू शकताय बारामती, इंदापूर, दौंड ह्या 4-5 तालुक्यात दुधाच्या ह्याच्यावर तर सगळ्या गोष्टी दुग्ध व्यवसायावर व्यवसाय लोकांच्या दूध व्यवसाय, जीवनमानामध्ये शेती, सुधारणा झाली. सुधारणा झाली. बरोबर आहे. आणि शेतीला पाण्याची वगैरे सुविधा आहे. हे बारामती तालुक्यामध्ये काही ठिकाणी इकडचा जो भाग काही सांगतात की इकडे पाण्याची कमी सुविधा कमी पाण्याचं आहे. आहे. बरं, असं किती गावं असतील अंदाजे? असे एवढी काय गाव नाही ती, पण हळूहळू तर सगळ्या गोष्टी जिकडे तिकडे कॅनलचं पाणी आता त्यांनी फिरव चालूच आहे. भरपूर MIDCचा किती मोठ्या प्रमाणावर फायदा होतोय लोकांना? माहितीचा भरपूर फायदा होतो. रोजगारासाठी तर होतच असं. रोज आता तुम्ही बघू शकता ह्या प्रॉपर पेक्षा बाहेरून लोक येणारी भरपूर आहेत इथं. UP, बिहारचे जे कामगार भरपूर कामगार हो, भरपूर भरपूर आणि आहेत. लोकलच्या लोकांना प्राधान्य दिलं जातं का रोज? हो, दिलं जातं. त्यांना पण म्हणजे बेरोजगारी ही समस्या संपवायला मदत संपवायला MIDC मध्ये सगळ्यात मोठं योगदान जर म्हटलं तर कोणाचं असतं? पवार कुटुंबाच, म्हणजे शरद पवार साहेबांचं शरद जास्त, पवार साहेब आणि अजित दादा दोघांचं दोघांचं. जास्त. आपल्या बरोबर आणखी एक बारामतीकर आहेत, विजय राऊत, जे आम्ही पाहायला आलो होतो. या ठिकाणी आपण लोकांची मत ऐकून घेतो की पवार कुटुंब किंवा अजितदादा जे आपल्यामधून निघून गेलेत, ही जी दुःखांकित गोष्ट घडलेली आहे, याबद्दल बारामतीकरांच्या मनातले पवार कुटुंब किंवा बारामतीकरांच्या मनातले अजितदादा हे नाव ऐकल्याच्या नंतर पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये काय येते? काही शब्दच नाही राहिले बोलायला, माहिती का? काही शब्दच राहिले नाही. खूप मोठ्या प्रमाणावर समजा दुःख पूर्ण बारामतीकरांच्या मनावर कायमस्वरूपी राहणारे हे दुःख आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा बातम्या येतात की दादा आणखी जिवंत असतील किंवा काही जण म्हणतात 15 तारखेच्या नंतर दादा येतील. काहीच नाही. या सगळ्या गोष्टींवर तुमचा काही विश्वास बसतो का? डोळ्यामध्ये पाणी आले. एवढं एखाद्या नेत्यावर जे प्रेम आहे लोकांचं, कारण तो जमिनीला चिकटलेला नेता होता, पूर्ण जमिनीची जाण होती, सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता गेल्याच्या नंतर लोकांना असं घरातला कमवता माणूस गेल्यासारखं वाटतं, असं संपूर्ण बारामतीकरांना आता वाटतं. आणि तुम्ही पाहू शकतात की त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः नाव काढलं की पाणी आलं त्या गोष्टींवर. दादांबद्दल तुमच्या जीवनात कधी संपर्क वगैरे जर आला असला त्यांच्या बरोबर, आठवणीतली एखादी गोष्ट आहे का तुमच्याकडे? काहीच नाही. काहीच सांगू शकत नाहीत काही. बोलायला शब्दच नाही राहिले. बोलायला शब्दच नाही राहिले. आता पवार साहेबांना दादा गेल्याच्या नंतर म्हणजे पवार साहेबांचा ते एक उजवा हात असल्यासारखे होते. ते पक्ष वेगळा असो किंवा काही असो, पण एक साथीदार की आपण त्याला हक्काने कधी पण एक गोष्ट सांगू शकतो, त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो, असे दादा होते. पवार साहेबांना किती मोठा धक्का बसला असेल याच्यामध्ये? त्याच्यापेक्षा ते वहिनी साहेबांना जास्त बसलं ना. वहिनी साहेबांना जास्त धक्का बसला. त्याच्यानंतर आता ह्या पण गोष्टी झाल्या की दोन पक्ष कुठेतरी एकत्र येणार होते, असं वाटाघाटी चालू होत्या. त्याचं तुम्हाला वाटतंय की आता भविष्यात ते होऊ शकतं किंवा नाही होऊ शकायचं? ते काही बोलता येत नाही, सांगताच येत नाही. नाही. तुमची वैयक्तिक इच्छा काय आहे की एकत्र यायला पाहिजे बारामतीकर म्हणून? नाही, साहेब असते तर साहेबांनी केलं असतं काहीतरी. दादा असते तर त्यांनी काहीतरी केलं असतं. काहीच नाही, बोलायला राहिलंच नाही म्हणलं तर निशब्द झाले. दादा हरपले आमचे. दादा हरपले. आपण पाहू शकतो की ते बोलू सुद्धा शकत नाहीत. एवढं प्रेम इथले लोक दादांवर करायचे. आणि एक आधार, प्रत्येक कुटुंबाला काही जर झालं तर आपला शेवटचा आधार म्हणून दादा असायचे तुमच्यासाठी. ते एका कॉलवर काम व्हायचं की तुम्हाला पाठीमागं फिरवणं वगैरे असं कधी होत नसायचं. एक कॉल केला, समोरासमोर तुझं काम होतंय किंवा नाही होत असं स्पष्टपणे सांगणार, म्हणजे एकदम कमी वेळामध्ये मोठमोठाली कामं होऊन जायची. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. ते व्यक्तिमत्व आज हरवलं. याचं जसं राऊत साहेबांना दुःख आहे तसंच आपल्याला सर्वांना दुःख आहे. ते जास्त बोलू शकत नाहीत, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू आणि नंतर